हाय नमस्कार. हे तुम्ही विचारताय ना मला, मॅडम तुम्ही इतकं यात काऊन तुम्ही इतके टेन्शनमध्ये राहता, हे राहता ते राहता, तुम्ही काय करता आणि तुमच्या हजबंडला काय झालं हां ते मी सांगणार. हे माझे हजबंड आहे, खूप छान. मी नशिबान मला असा नवरा मिळाला होता. खूप नशिबान, यांच्यासाठी काही करू शकतो आणि काही पण केलं. कॅन्सरने एक्सपायर झाली आहे. कॅन्सर, माउथ कॅन्सर, टंग कॅन्सर. नशीबवान आहे मी, मला असा नवरा मिळाला होता. त्याचं कारण पण आहे. जीवनामध्ये त्यांनी माहिती आहे का, कधी कोणाचं सुख नाही बघितलं यार, ना आई वडिलाचं ना कोणाचं. त्यांनी लय काही माहिती नाही त्यांच्या जीवनामध्ये काय होतं देवाने लिहिलेलं. आधी बी त्यांनी मला लग्न झालंय आणि काही प्रॉब्लेम आला होता. काही प्रॉब्लेम आल्यानंतर आम्ही त्यांच्या फॅमिलीजवळ अलग निघालो. त्यांना नव्हते पसंत त्यांची फॅमिली, माहिती नाही का. तर आम्ही वेगळे निघाल्यानंतर म्हणायचे, पिंकी तू तर नाही जाशील ना मला सोडून. म्हटलं काय झालं परीचे पप्पा असं. पण झालं होतं जे झालं होतं त्यामुळे. पण खूप माझं पण झालं होतं. माझं पण मला तलाकवर आली होती गोष्ट ह्यांच्या फॅमिलीमुळे. थोडं थे काही प्रॉब्लेम, पण मी साथ नाही सोडला. त्यांच्या मागे कोणीच नव्हते. मला घर बघून दिलं. सगळेजण म्हणायचे सगळं काही आहे म्हणून मुलीला देतात ना, हे आहे त्यांच्याकडे, ते आहे त्यांच्याकडे. तर वेगळे निघायच्या व्यक्ती मग थोडा प्रॉब्लेम आला. तर माझे घरची लोकांनी मग मागे पाऊल घेतला की आपण आपल्या मुलीला नाही ठेवायचं, आपल्या मुलीला घेऊन जायचं सोबत. पण माहिती आहे मग मला असं सुचलं. मग यांची एक मित्र आहे आणि यांनी मला मंदिरात नेलंय. खूप रडायचे माझ्या मांडीवर बसून, मुंडकं ठेवलं, खूप रडायचे. भवानी मंदिर पारडी, खूप रडायचे. मी म्हटले झालं का तू पिंकी, तू तर नाही सोडून जाशील ना मला. अरे मी खूप दुःख भोगलंय पिंकी, तू सोडून जाशील तर मी नाही राहणार, मी पण सोडून जाणार. तू मला साथ देशील ते मी जगणार. तुझे आई वडील म्हणते बेटा तुला नेणार माझ्या सोडून. म्हटलं झालं का पाहिजे पप्पा. तर माहितीये त्यांना हेच वाटत होतं माझी पिंकी पण घरचे लोक यांचं साथ नाही देत आहे. एक थोडीशी गलतीमुळे, थोडीशी राव मोठी राव, कुछ भी काही पण कुछ भी माहितीये का. पण मुलांना एवढं हे नको करा, त्यांची परिस्थिती जाणून घ्या. काय झालं त्यांच्या जीवनामध्ये, काय घडलं होतं, कसं घडलं होतं. त्यांच्या आई वडिलांनी समजून नाही घेतलं त्यांना सोडून दिलं. हे मी म्हटलं यांच्या आई वडिलांनी सोडून दिलं, मी बी सोडून जाणार. माझ्या ज्या व्यक्तीचं जीवन काय झालं, तो व्यक्ती नाही राहू शकला, नाही राहू शकणार, तो चालला जाईल माझ्या. त्याच्यात म्हणायचे पिंकी तू सोडून गेली ते मी नाही राहणार, मी मरून जाणार. तू मला साथ देशील ना, मी तुला खूप सुखात ठेवणार, खूप खुश ठेवणार. ते खुश ठेवणार पिंकी. मी काही दिवसपर्यंत आम्ही म्हटलं ठीक आहे परिचित पप्पा, ठीक, मी नाही सोडू शकत. माझ्या आई वडिलांना म्हटलं, माझी जिजाजी नाही मी नाही सोडणार. तर त्यांनी बी का केलंय, ठीक आहे म्हणे तू तुझं भविष्य तू बघ, तुला राहायचंय त्यांच्यासोबत राह.
ठेवून दिलं यार, गेले सगळे. मग मी सोचलंय माझं जीवन अशा व्यक्तीला जगणं, या व्यक्तीसोबत राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट राहणार. आणि मी जगणार या व्यक्तीसोबत राहणार. मी तर माझ्या आई वडिलांकडे सुख बघलं, यांनी नाही बघलं. नाही, त्यांचे आई वडील आहे त्यांच्यासोबत ना, कोणी आहे. आई वडिलांनी सोडून दिलं, एक सोडूची गलती पुढे सोडून दिलं. जे बी गलती होती, पण त्यांनी मलाही नाही समजून घेतलं. सगळ्यांना म्हणतो सासू सासरे, मुलाची गलती राहिली ना असं ढकलून नको द्या, त्याला समजून घ्या. आणि सुनाला आपल्यावर नाही आलं पाहिजे म्हणून सुनाला एवढा त्रास करून नको द्यावं. मी एक होती म्हणून मी हे सगळं माझ्या जीवनातली गोष्टी सोडून दिली आणि जगायला लागली. जाऊ द्या, जे होतं ते आपल्या नशिबात होतं. जगायचं, राहायचं. कारण की आम्ही 5 बहिणी होतो. 5 बहिणी होतो, एक लहान होती, मी 4थ्या नंबरची. आणि माझे पप्पा बहुत मेहनत केली होती. माझ्या पप्पाने खूप मेहनत केली आणि आमचे लग्न करून दिले. त्यांना खूप अभिमान व्हायचा का त्यांना माझ्या मुली खूप वाटायचं. आणि मी जाईन, लोक काय म्हणणार माझ्या बहिणीला, माझ्या आई वडिलांना, मला नाही. आणि या व्यक्तीचं मी जाईन सोडून, या व्यक्तीचं कसं होणार. नाही जगणार, मी जगणार, राहणार. जे झालं ते माझ्या नशिबाने झालंय, मी जगणार. हे लोकांनी दोघांना राहू द्या, जगू द्या, त्याही ऐकत आहे येतं, राहू द्या. राहिली मी त्यांच्यासोबत. इथे आमच्याकडे निघालो, वेगळं किरायनं राहिलो, पण बहिणीच राहते. ते त्यांच्या आई वडिलांना मेलं म्हणून सोडून दिलं यार. तेव्हाच त्यांना पहिलेच पासून माहिती नाही त्यांनी काय प्रॉब्लेम होते त्यांच्या घरामध्ये, काय नाही जीवनामध्ये. त्यांचं पटतच नव्हतं. आणि ना त्यांची आईने समजूनच नाही घेतलं, त्यांना समजूनच नाही घेतलं. मला तर सोडा, माझ्यावर तर केलंच गेलं, पण त्या मुलांना पण समजून नाही घेतलं. समजून निघालो वेगळं. एक 15 दिवस, 1 महिना झाला होता लग्नाला. त्यांचं आधीच लग्नाच्या आधीपासून त्यांच्या घरी चालू होतं वाटते मॅटर. पण आम्हाला नव्हतं माहीत. दिलं की माझी मुलगी खुश राहील. मुलगा छान आहे, स्वभावाला छान आहे, माझी मुलगी खुश राहिली पाहिजे. माझ्या पप्पाने धन इस्टेट प्रॉपर्टी नाही बघितली, मुलं बघत होते की माझ्या मुली खुश राहिल्या पाहिजे. त्यांचा स्वभाव बघून तर मग आम्ही वेगळं निघाल्यानंतर माझ्या ताईने पटापट हे घेऊ दे, ते घेऊ दे, पिंकीच्या घरी वेगळं. पहिले तर म्हणून तिला सोडून देतो आम्ही, काही बरे तू साथ देशील त्या लोकांचा, त्यांनी आपल्यासोबत विश्वासघात केला. पिंकी तू काही बरी त्यांचं साथी करशील, चाल तू घरी, सोडून दे, इथनं जिंदगी आहे. किरायाचं घर बघून नाही दिलं आपण, घर बघून दिलं. तरी पण माझ्या